शुभंकर तू जा, ती आता शारदा आराम करते ना, तोवर तू जाऊन ये. अरे ती अश्विनी तिकडे एकटी असेल रे. बाबा पण आई आम्ही आहोत ना, मी नंतर बोलवतो तुला. आणि आता शारदाने जरा आराम केला ना की बरं वाटेल तिला. अरे आणि आम्ही आहोत ना इथे आईंची काळजी घ्यायला. काय रे मंदार? हो कविता, पण शुभंकरला सुद्धा आईची काळजी वाटते ना. नाही म्हणजे आपण आहोत काळजी घ्यायला, घेऊ आपण काळजी. शुभंकर तू जा, आम्ही आहोत हा इथे. बाबा येतो. आई बाळ आई आहे आहे, बाळ इथे तुझ्या जवळच आहे. बाळ तू आहेस? बघ बघ, बाळ ह्यांच्या हातावर तुरी देऊन गेलाय, तरी पण ह्यांना अजून बाळच पाहिजे. आहेस ना तू? हो आई आहे मी. मला सोडून जाणार नाहीस? आई अहो असं काय करताय? लग्न झालंय शुभंकरचं आता. 4 तास झाले तो इथेच बसून आहे. बायको वाट बघत असेल ना त्याची. शुभंकर तू जा, अश्विनी वाट बघत असेल ना. अरे हो, मी विसरूनच गेले. आता तू लग्न केलंयस नाही का? आता तू माझा पूर्वीचा बाळ नाही राहिलास, तू बदललास. आता जाईल बाळ बायकोकडे. आई तुला बरं वाटेपर्यंत मी इथेच आहे. तुझ्या बाजूला. तू खरंच थांबतोस? हो आई, मी कुठेही जाणार नाही, पण तू आधी आराम कर. चला आता थोड्या वेळ का होईना शुभंकर आई जवळ आहे. शुभंकर तू आत्ता इथे थांबशील तर मग अश्विनीचं काय? अश्विनी घेतील समजून. आई मी तुझ्याच सोबत आहे. खरंच तू आहेस ना माझ्या जवळ? निधी, अश्विनी, आशू आशू अगं काय ग, काय झालं? तू रडतेस का? नाही पम्मी, मला सगळं माहितीये, सगळं कळतंय. तुझ्या डोळ्यात पाणी येण्यासाठी शुभूची मम्मी आजारी पडलीये आणि शुभूला तिथे ठेवून घेतलंय. नाही पम्मी तसं काहीच नाहीये. आशू आशू तुला कळत कसं नाहीये? शुभूची मम्मी हा सगळा ड्रामा करतीये, नाटक करतीये. नाही पम्मी अगं मी बघितलंय त्यांना, त्यांची अवस्था मी माझ्या डोळ्यांनी बघितलीये. त्या खरंच आजारी आहेत ग. मग शुभूला तिथे का थांबवून घेतलं? तुला का पाठवलं? आजारपणात हे मात्र तिला बरोबर कळतं. अगं सिरियल बघत लहानाची मोठी झालीस तू. सासू कशी असते तुला तर हे मी सांगायला हवं का? पम्मी तसं नाहीये. हे बघ, होणार सुनमिया घरची सिरियल नाही का, त्यात जान्हवीला 6 सासवा होत्या आणि त्या सगळ्या तिला आईसारखं वागवत होत्या.
त्या तर चांगल्याच होत्या ना. अगं त्या सासवा चांगल्या होत्या, पण इतर सिरियल मधल्या सासवा त्या शुभूच्या मम्मी सारख्याच असतात ना. बरोबर हुशारीने तुला बाहेर काढलं आणि केला असेल इमोशनल ड्रामा. अगं नाही, माझ्यामुळे त्यांना त्रास नको म्हणून मी निघून आले. का तू काय शरूला खाल्लं असतंस? अगं नाही, त्या रागवल्यात ना माझ्यावर म्हणून. शरू शुभूवरती सुद्धा रागवली, मग त्याला का थांबवून ठेवलं तिथे? अगं तो मुलगा आहे त्यांचा, आणि आई आजारी असेल तर आपल्या मुलाने आपल्या जवळ असावं असं प्रत्येक आईला वाटतं ना. अगं मग तू सुद्धा तिच्या मुलाची बायको आहेस, त्या घरची सून आहेस, तू सुद्धा तिथंच असायला हवी होतीस. अगं पण मी ती सांगितलं ना, त्या काहीच नाही म्हणाल्या मला. मी स्वतःहून आले, आणि शिवाय घर असं कसं टाकणार होते, त्यात तू पण आली होतीस म्हणून आले. हो, हे सगळं तू का बोलतीयस ना मला चांगलं कळतंय. तुझ्या सासूच्या चुका झाकण्यासाठी ना. आशू आशू, अगं तू तुझ्या सासूचा इतका विचार करते, पण ती सून म्हणून तुझा अजिबात विचार करत नाहीये. पण मी हे सगळं महत्वाचं नाहीये आता. आता बाई महत्वाची आहे. बघितलंस झेंडू, तिच्यासाठी हिचं महत्व शून्य, पण हिला तिचं महत्व. मला सांग, शुभूची वाट बघणार आहेस की काही खाऊन घेणार आहेस? नाही, फोटोग्राफर नाही येऊ दे. अगं तो त्याच्या आईजवळ बसलाय, तू अजून किती वाट बघणार आहेस? सकाळपासून तू काही खाल्लेलं नाहीयेस, काहीतरी खाऊन घे. अगं ते आल्यावर खाईन मी. अगं शुभूचा किती विचार करशील? त्याला आहे का तुझी काळजी? त्याला फक्त त्याच्या आईची काळजी. पम्मीदी, बाईंची काळजी सगळ्यांनाच आहे, मला पण आहे. आणि बाईंची तब्येत लवकर बरी व्हायला पाहिजे. आणि मला माहितीये, फोटोग्राफरनेही अजून काहीच खाल्लेलं नसेल. मम्मीदी, हिला तर काही भूक नाहीये, पण मला खूप भूक लागलीये. हो ना झेंडू, अगं मला सुद्धा खूप भूक लागलीये. माझ्या पोटात ना कावळे ओरडतायत. बघ ना काही व्यवस्था होतीये का? हो, मी बघते. घ्या आई, चला बरं पटकन खिचडी खाऊन घ्या. किती अशक्तपणा आलाय. नको ग मला. आई, अहो असं न खाऊन कसं चालेल? आणि मी एवढ्या प्रेमाने खिचडी केली आहे तुमच्यासाठी. खाऊन तर बघा, लगेच बरं वाटेल. कविता, मला भूक नाहीये. शारदा, अगं असं काय करतेस? खाऊन घे बरं पटकन. मला काही खावंसं वाटत नाही हो. अगं असं करून कसं चालेल? पोटात 4 घास जायला नकोत का? आई अगं बराच वेळ झालाय तू काहीच खाल्लं नाहीयेस, खाऊन घे काहीतरी. नको रे मला, खरंच काही नकोय. आई, हे बघ, थोडंसं खाऊन घे, तुला बरं वाटेल. अगं सगळे म्हणतात म्हणून तरी खा. तू म्हणतोयस म्हणून खाईन. घ्या आई. अगं एवढं नकोय मला, 1-2 चमचेच खाईन मी. आई, संपूर्ण संपवायचे. जेव्हा आम्ही आजारी असतो तेव्हा तू आम्हाला पूर्ण जेवण संपवायला सांगतेस ना, आणि मग आता तू जसं करतेस. वहिनी, प्लेट दे, मी बघतो. आई, बाळ तू. आई, बघितलंस का, बाईंचं बाळ किती हुशार आहे. हो ना ग, आतापर्यंत आई नाही नाही म्हणत होती, पण शेवटी शुभंकरने आईला भरवलंच. मुद्दामून करतोय. हा, आईंनी त्याला अश्विनी सोबत घरात घ्यावं ना, म्हणून मस्का लावणं सुरू आहे. पण यांनी जर का अश्विनी आणि शुभंकर घरात येणार असतील तर हे योग्यच आहे. मी
दूर. आई मोठ्या तावातावाने म्हणत होत्या, मी बाळशी बोलणार नाही, त्याला घरात घेणार नाही. आणि आज बरोबर त्याच्याच हातून जेवतायत. बाईंचं पुत्रप्रेम जरा जास्तच होतो चाललंय. हे जर असंच चालत राहिलं खरंच आई शुभंकर आणि अश्विनीला घरातही घेतील. नाही नाही, हे असं नाही झालं पाहिजे. शुभंकर दे, मी भरवते ना आईंना. नको, तुला खूप कामं असतील ना, तू जा. मंदार चल माझ्यासोबत, खूप काम आहेत आपल्याला. चल. बाळ तूही खा ना. अश्विनी पण उपाशी असतील. बाळ आई तू खाऊन घे ना, मला भूक नाहीये, मी नंतर खाईन. दे. घे. काजळ असतं आता तर बरं झालं असतं. हो म्हणजे दृष्ट लागू नये म्हणून थोडं लावलं असतं ना. दृष्ट तर लागली त्या पम्मीची. ही झेंडू अजून कशी आली नाही. पम्मीदी, अगं किती वेळ झाला फोटोग्राफरना, बाईंना जास्त त्रास होत असेल का? अगं किती वाट बघशील. हे बघ हट्टीपणा करू नकोस हा. जा बरं पटकन जेवण करून घे. पम्मीदी, मला ना खूप काळजी वाटते. बाईंना बरं वाटत असेल ना? अगं तू जर उपाशी राहिलीस तर आजारी पडशील, आणि आजारी पडली ना तर शुभूची मम्मी तुझी काळजी करायला येणार नाही. हा काळजी सोड, साधी तुझी विचारपूस सुद्धा करणार नाही. पम्मीदी, अगं कितीही वाद झाले तरी आपण आपल्या माणसाच्या वेळेला धावून जातो ना. आता तू नाही का कितीतरी वेळा माझ्यासाठी धावून येतेस. स्वीट ऑफ यू. आता मी आहेच तशी. माझा ना हा खूप जेन्युइन प्रॉब्लेम आहे. मला ना कोणाचंही दुःख बघवत नाही ग. कोणी त्रासात असेल ना तर ना मला खूप त्रास होतो. म्हणजे माझ्या ना डोळ्यात टचकन पाणी येतं. तुला ना परवाचंच उदाहरण सांगते. झेंडू आहे ना आपली, ती ना एरोबिक्स करत होती आणि तिच्या पायाखाली लाल मुंगी आली. तुला माहितीये त्या मुंगीला कोणी वाचवलं? मी वाचवलं. त्या मुंगीला जर काय झालं असतं ना तर मी स्वतःला माफच करू शकले नसते बघ. पण मला हे कळत नाहीये, वो शुभू की मम्मी शुभूला इतना त्रास क्यों दे रही है? अगं पम्मीदी, आई येते त्यांची, त्या त्रास कसला? अशू अगं माणसाने साधं असावं पण इतकं भोळं नसावं. तुला ना हळूहळू कळतील त्या शुभूच्या मम्मीचे रंग. अगं तू चुकीचा अंदाज लावते. बाईंना ना अजून बरं वाटत नसेल म्हणूनच फोटोग्राफर नाही आले. जोपर्यंत तू इथून जात नाही ना तोपर्यंत त्या बाईला बरं वाटणार नाही. हा मम्मी, काय चाललंय तुझं हे? अगं इथे बाईंची तब्येत कशी मला हे कळत नाही म्हणून घोर लागलाय. तुझं काहीतरी भलतंच सुरू आहे. एवढी जर तुझ्या सासूची तुला काळजी वाटतेय ना, एवढा जर तुझा जीव ती तुटतोय ना तर जाऊन भेट तिला. नाही नको. बघ हे असं आहे, तुला तिची एवढी काळजी आहे पण तू जर तिला भेटायला गेली ना तर तिला त्रास होईल, त्रास. पम्मीदी, पम्मीदी काय? अहो तुम्हाला अर्जंट फोन आलाय. कोणाचा फोन आहे?
अहो ती फिल्म नाही का, तुम्हाला बोलायचं होतं त्यांच्याशी. कोणती फिल्म? अहो पम्मी ती फिल्म नाही का, ती फिल्म ज्याविषयी आपण मगाशी बोलत होतो. हा ती फिल्म. हा एक ना महत्वाचा फोन आहे. आम्ही आलोच. हा अगं इथेच बोल ना. नाही अगं, खूप महत्वाची फिल्म आहे, म्हणजे खूप मोठ्या प्रोड्युसरचा फोन आहे, त्यामुळे गाडीत जाऊन बोलते. मी आलेच हा बोलून. झेंडू चल. शारदा, जरा बाहेर बसतेस का? मोकळा हवेत आराम करायला बरं वाटेल तुला. नाही. असं काय करते? किती वेळ झाला तू इथेच बसून आहेस. तुलाही कंटाळा आला असेल. नाही कंटाळा आलाय हो मला. बसू दे मला इथेच. आई, बाबा अगदी बरोबर बोलतायत. हा, थोडा वेळ बाहेर जाऊन बस. अगं तुला चेंज मिळेल. बर, तू म्हणतोयस तर जाते बाहेर. वा, आज काय फक्त शुभंकरच ऐकायचं ठरवलंस की काय? ठीक आहे, चांगलं आहे, चांगलं आहे. कोणाचंही ऐक, पण लवकर बरी हो. हं? बाहेर बसूयात ना? चल. बाळ जरा हात दे. हो आई, ये. झेंडू, खूप भूक लागलीये ग. वा, आत्ता कुठे बरं वाटतं. हो ना पम्मी दी, वेळेत खाल्लाय म्हणून ठीक आहे, नाही तर तुमची चिडचिड झाली असती आणि मला तर चक्करच आली असती. हे सगळं ना तर शुभूच्या मम्मीमुळे होतंय. हो ना, त्यांनी चांगलं चढकून ठेवलं शुभंकरला. बघ, मला ना खाऊन एनर्जी होते. मग बघ कशी बघते तुझ्याकडे. झेंडू, अगं माणसाने खाण्यासाठी जगावं, पण फक्त खाण्यासाठी नाही जगावं. पम्मी दी, अहो एनर्जी नको का? आली एनर्जी. हो, आता तुम्ही सांगाच काय करायचंय ते, कुठे जायचंय, काय काम करायचंय. तुम्ही म्हणत असाल तर शुभंकरला बाईंच्या घरातून उचलून आणू का? हे अति होते. मला माहितीये तू खूप खातेस, पण नाही पम्मी दी, आता तुम्ही सांगाच काय करायचंय. मी काहीही करायला तयार आहे तुमच्यासाठी. काही करायची काही गरज नाहीये. का? कारण आता जे करायचंय ना ते मी करणार आहे. ती शुभूची मम्मी माझ्यापेक्षा भारी ऍक्टिंग कशी करते ना तेच बघते. अगं मी तेच म्हणत होतो, बाहेर आलीस ना अशी मोकळ हवेत, छान वाटेल तुला. बस इथे बस. ये. आई, तुला काय लागणार आहे का? काही आणू आज जाऊन? नाही, काही नाही. नक्की? हाय शरू डार्लिंग, कशी आहेस तू? मम्मीजी, तुम्ही इथे? पेशंटला बघायला आलीये. काय ग, कसं वाटतंय तुला आता? बरं वाटत होतं, पण आता तुम्ही आलात ना, पुन्हा त्रास सुरू झाला. हो, अगं पण काय झालं तुला? अशी अचानक आजारी पडायला नाजूक तर तू नक्कीच नाहीयेस. नाहीयेस ना? काही नाही, काही नाही.
ते जरा आईला अशक्तपणा आला होता एवढंच. OMG, अशक्तपणा खरंच? बाळ, माझी शाल घेऊन येशील? होय आलोच. हे सगळं का करतेस? तब्येत बिघडली ना म्हणून. तुझी नाटकं आहेत ना, माझ्या समोर नाही चालणार. हा, काहीच चालणार. मी तुझ्यासमोर कोण नाटक करणार आहे? तू तर माझ्यापेक्षा नाटकी आहेस, किंबहुना तू नाटकीच आहेस. हे सगळं तू मुद्दाम करतेस ना? आशू तिकडे शुभूची वाट बघतीये म्हणून त्याला इथे मुद्दाम अडकून ठेवलेस. मी तुला सांगितलं होतं ना, अश्विनीला शुभंकरच्या आयुष्यातून बाजूला करीन. त्याची ही पहिली पायरी असे समज. तू किती खेळ खेळलेस ना, तरी मी हे होऊ देणार नाही. प्रयत्न करून बघ अडवण्याचा. जमलं तर. जमेल ना?